जय महाराष्ट्र मित्रांनो, माझं नाव विक्रांत आहे आणि पुण्याच्या औंध एरियामध्ये आपली विक्रांत शेअर मार्केट अकॅडमी आहे आंबेडकर चौकामध्ये. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. पहिले मी सांगतो मागच्या व्हिडिओमध्ये का बघितलं होतं. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आपण शॉर्ट स्ट्रँगल कसं करायचं. आपण सेलिंगची प्युअर सेलिंगची स्ट्रॅटेजी होती, जेव्हा आपण OTMचे कॉल्स आणि पुट्स सेल करत होतो डेल्टा सेम ठेवून. आता आपण काय करत आहोत, आता आपण अशी स्ट्रॅटेजी बघणार आहोत जी फक्त न्यूजच्या बेसवर चालणारी आहे किंवा एखादा इव्हेंट. फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ आपला इलेक्शन, ठीक आहे, किंवा वॉर किंवा बजेट, अशा सिच्युएशन जेव्हा येतील, अशा जेव्हा घटना घडणार असतील त्यावेळेमध्ये फक्त आपल्याला हे करू शकतो आपण. अदरवाईज आपले प्रीमियम्स झिरो होऊन जातील. आणि इथं आपण प्युअरली ऑप्शन बायर आहोत. सगळ्यात स्वस्त स्ट्रॅटर्जी असते, सगळ्यात स्वस्त म्हणजे एकदम कमी पैसे लागणारी आणि भरपूर रिटर्न देणारी. जर मार्केटमध्ये मुवमेंट मोठी आली तरच हे होतं. तर आपण आता जाऊ आपल्या स्क्रीनवर आणि आपण ही डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आपण या स्ट्रॅटेजीचं नाव आहे, आपण मागच्या वेळी केली होती शॉर्ट, याचं नाव आहे इथं लॉंग. लॉंग म्हणजे आपण इथं बायर आहोत. सिम्पल आहे. जेव्हा आपण लॉंग बोलतो ना तेव्हा आपण इथं असतो बायर, अजून काही नसतं. लॉंग स्ट्रँगल, ठीक आहे, लॉंग स्ट्रँगल स्ट्रॅटेजी. याच्यामध्ये प्युअरली आपण काय करत असतो माहिती आहे, मार्केट इथं चाललं आहे इकडचा, आपण काय करणार, कॉल बाय करणार. इकडचा म्हणजे कुठला आहे, हा फार डीप OTM आहे, स्वस्तातला, 2-4 रुपयाचा, 5 रुपयाचा. आणि इथे आपण पुट साईडला काय करणार, बाय करणार. काय करणार, अरे काय झालं हे, हां, आपण इथं काय करणार, इथं दोन्ही बाईंग करणार. मार्केट कुठं चाललं आहे, मार्केट इथे मध्ये चाललं आहे. मार्केट ह्याच्यामध्ये जर एक्सपायर झालं ना तर हे दोन्ही आपले झिरो होऊन जातील आणि आपला लॉस होऊन जाईल. पण ह्याची प्राईस एकदम स्वस्त आहे. आपण ही स्ट्रॅटेजी घेतो तेव्हा जेव्हा कुठलं तरी इव्हेंट असेल, न्यूज असेल, नंतर हा स्ट्रॅटेजी उपयोगाची नाही आहे काही. तर जर मार्केट ह्याच्या रेंजमध्ये राहिलं तर आपला लॉस आहे. पण मार्केट या साईडला किंवा या साईडला नीचे खाली पडलं, समजा काहीतरी मोठी मुवमेंट आली, तर डेफिनेटली इथं काय होणार, मोठा प्रॉफिट आपल्याला होणार. तर आपण जाऊया आपल्या सेन्सिबलवर आणि आपण ही डिटेलमध्ये आपण अजून बघून घेऊया. त्याचं नाव आहे लॉंग स्ट्रँगल स्ट्रॅटेजी. तर आपण जाऊ आता सेन्सिबलला आल्यावर आपण काय करायचं, सगळ्यात पहिले आपल्या ट्रेडवर जायचं, स्ट्रॅटेजी बिल्डर जायचं. तुम्हाला अदर्समध्ये मिळेल, ही न्यूट्रलमध्ये नाही मिळणार. लॉंग स्ट्रँगल इथं सिलेक्ट केलं तरी डायरेक्ट लागली. तर याच्यामध्ये काय झालं आहे लक्षात घ्या. मार्केट आत्ता कुठं चाललं आहे, 52,300 चाललं आहे. तर इथं 51,800 आणि 52,800. 52,800 म्हणजे किती झालं, कॉल किती पॉईंट वर झाले बरं, 52,300, 800 मायनस 500 पॉईंट. 500 पॉईंट आपण वर गेलो आणि जवळपास 500 पॉईंट आपण खाली गेलो. आणि 150 रुपयाचा आणि 224 रुपयाचा तुम्ही म्हणता तर महाग आहे. अरे हे एक्सपायरीला वेळ आहे ना अजून, म्हणून तुम्हाला दुसरं दाखवतो, फिन निफ्टी दाखवतो. परवा एक्सपायरी आहे. फिन निफ्टीमध्ये आपण गेलो, आपण स्वतःच बिल्ड करू, कशाला त्यांचं बघत बसायचं. अदर्समध्ये जायचं, बिल्डवर जायचं आणि आपण 23,500 ना, आपल्याला वाटते काहीतरी मोठी मुवमेंट येणार आहे. मागच्या मंगळवारी येऊन गेली, फार जास्त बेकार मुवमेंट होती. 550 पॉईंटची मुवमेंट दिली फिन निफ्टीने. समजा आता आपल्याला वाटलं की अशी परत मुवमेंट येऊ शकते. आपल्याला वाटणार, कधी वाटणार, आपल्याला वाटणार जेव्हा काहीतरी असणार आहे, त्यानंतर उगाच नाही वाटत आपल्याला कधी. तर 115चा प्रीमियम हा चालला. आपण लांब गेलो, आपल्याला वाटतं की 23,900 किंवा 23,950 किंवा चला 24,000चा आपण काय केला, कॉल बाय केला 13 रुपयाचा. तर अशाच प्रमाणे आपण इक्वली किंवा त्याच्याच आसपासचा प्रीमियम म्हणजे 13 रुपयाचा 14 मिळतो आहे, हा घेतला. तर आपला असा दिसणार चार्ट. आता इथं प्रॉब्लेम काय सांगतो तुम्हाला, हा जो पूर्ण मधला एरिया आहे ना, याच्यामध्ये पूर्ण लॉसच होणार आहे. म्हणजे प्रीमियम झिरो जातील. पैसे किती लागले याला, लॉस लॉस 100%. कारण सगळे पैसे 1100 रुपये लागले एक लॉटसाठी. जास्त वाढवलं तर तेवढे पैसे लागणार, ठीक आहे. जर या रेंजच्या मार्केटमध्ये राहिलं तर काहीच नाही, पैसे गेले. पण जर मार्केटमध्ये मोठी मुवमेंट आली, मार्केट समजा इथं गेलं, तर मग जबरदस्त पैसे. एक समजा खाली पडलं तर कॉल झिरो होऊन जाणार, वर गेलं तर पुट झिरो होऊन जाणार. पण तो इतका वाढणार की तो तुम्हाला त्याचे पैसे कव्हर करून देणार. तुमची कॉस्ट किती माहिती आहे, तुमचा खर्च किती झाला माहिती आहे, 13 आणि 14 जवळपास दोन्ही ॲड करायचे. जवळपास किती रुपये होतात, 30-31 रुपये होतात. तर जेव्हा तो 15 रुपयाचा प्रीमियम कुठला पण, हा यातला कुठला पण 30 रुपये क्रॉस करेल ना, तेव्हा तुमचा प्रॉफिट चालू. पण हे कधी होतं, जेव्हा मार्केटमध्ये मॅसिव्ह मुवमेंटम आहे, मोठी काहीतरी घटना होणार आहे, त्यावेळी इलेक्शनचा रिझल्ट आहे, खूप व्हॉल्टिलिटी इथे लागेल. इथे खूप व्हॉल्टिलिटी लागेल तरच होईल. छोटी मोठी व्हॉल्टिलिटीने काही फरक पडणार नाही आहे. तुमचे प्रीमियम झिरोच होणार आहेत आणि तुम्ही OTMमध्ये आहात, तुमचा टाईम डिके होणार आहे, तुमचा थीटा डिके होऊन तुम्ही मार्केटला देणार आहात. त्यामुळे ही एक्सपायरी नेहमी करायची गरज नाही आहे, करायचीच नसती बेसिकली. नेहमी जेव्हा तुम्हाला करायचं, जेव्हा तुम्हाला वाटतं की कुठंतरी मुवमेंट येणार, RBI पॉलिसी आता आजकाल खूप यायला लागल्या, पण RBI पॉलिसी आहे किंवा फेडचे रिझल्ट आहेत किंवा इलेक्शन आहे, वॉर आहे, ते मी सांगितलं तुम्हाला,
किंवा अशी काही घटना होणार आहे, अशी काही न्यूज येणार आहे जी मार्केटला खूप मोठी इम्पॅक्ट करेल, पण कुठे हे माहीत नाही. वरती जाणार आहे का खाली जाणार हे माहीत. जाणार तर आहे, एक तर खूप वरती जाणार किंवा खूप खाली जाणार आहे असं आहे वाटतंय, पण नक्की कुठे. तेव्हा दोन्ही साईडला काय करायचं, कॉलपुट बाय करून टाकायचे OTM साईडला आणि बसून जायचं. आले तर आले, नाही तर गेले तर सगळे गेले, अशी स्ट्रॅटेजी. त्यामुळे इथं जर करायचे जरी असेल तरी फार छोटी अमाऊंट करा आणि फक्त इव्हेंट दिवशी करा. बाकी दिवस करून मित्रांनो काही फायदा नाही आहे. कारण हे बघा, इथं गेलं तर अनलिमिटेड प्रॉफिट हो, अनलिमिटेड. वर गेलं तर अनलिमिटेड प्रॉफिट आहे, पण तेवढं जायला तर पाहिजे ना. म्हणून ही स्ट्रॅटेजी आपण नेहमी करत नाही. आपल्याला जे पाहिजे ते कॉलपुट तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आपल्या ऑप्शन चेनवर जायचं, तुम्हाला जे पाहिजे तुम्ही रेंज सिलेक्ट करावं लागेल. याच्या पलीकडे काही नाही. तुम्हाला पहिले तुमच्या रेंजवर काम करावं लागेल. जर तुमची रेंज जर बरोबर आली, रेंजच्या बाहेर जर मार्केट पडलं, मार्केट जर गेलं, म्हणजे पडलं नाही, मार्केट जर गेलं, तर डेफिनेटली तुम्हाला काय होणार, इथं पैसे मिळणार. समजा आता मी 800 रुपये म्हणजे 400 पॉईंट वर गेलो, 25 रुपयाचा कॉल बाय केला आणि तसंच मी हा 26 केला, 400 पॉईंट खाली गेलो, 300-400 पॉईंट, तर ह्या रेंजमध्ये लॉस होणार आहे मला. तर आपला चार्ट कसा दिसतोय आपल्याला, असा. आणि हा मधला जो एरिया आहे ना, हा पूर्ण आपला लॉसचा एरिया आहे. मार्केटनी समजा मार्केट असं करत वरती गेलं तर मग तुम्हाला भरपूर प्रॉफिट होणार. अदरवाईज तुमचे जे OTMचे म्हणजे हा 25 रुपयाचा दोन्ही दिले तुम्ही. हा पुट दिलेला आहे कॉल प्रीमियम आणि हा कॉलचा दिलेला आहे. तर 50 रुपयाच्या वर जेव्हा प्राईस जाईल, एकाची तर वाढेलच, हा 0 होऊन जाईल. मार्केटवर गेलं की हा तर 0 होऊन जाणार, पण हा खूप जास्त वाढणार, 250-300 होऊन जाणार. तर तुम्हाला भरपूर प्रॉफिट. तुमची कॉस्ट किती लागली इथं, 25 + 25, तुम्हाला एवढे पैसे लागले 50 रुपये 2 लॉटसाठी ना, कॉल पुट दोन्ही केलं. जेव्हा कुठलाही प्रीमियम 25च्या वर जाईल तेव्हाच तुम्हाला प्रॉफिट होईल. तर ही जी स्ट्रॅटेजी आहे ती फक्त न्यूजच्या वेळी करा, बाकी वेळी ही करू नका. मी 4 वेळा हे सांगतोय कारण हे नेहमी अप्लाय होणार नाही आहे. तर इव्हेंटच्या दिवशी जी करायची असते आपल्याला. बाकी याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये अजून काही नाहीच आहे. ॲडजस्टमेंट्स काही करू शकत नाही याच्यामध्ये, कारण बायर आहात इथं. त्यामुळे काय सेलरला ॲडजस्टमेंट लागतात, बायरला काय लागतं ॲडजस्टमेंट. ठीक आहे, नाही मुवमेंट आली तर गेले पैसे, सिम्पल स्टोरी. इथं सगळीच ॲडजस्टमेंटच होऊन गेली. ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नवीन कन्सेप्टबरोबर. कुठली ऑप्शन सेलिंग किंवा बाईंगची मी स्ट्रॅटेजी आणेल. आणि व्हिडिओला तुम्ही जर पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.